गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव प्रफुल शेळके। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 6 मधील विज्ञानातील प्रकरण 6 पदार्थ आपल्या वापरातील हा घटक आपण मागच्या तासिकेपासून सुरू केलेला होता। हा आज आपण समोर कंटिन्यू करू। विद्यार्थ्यांनो, आता आपण आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळे पदार्थ बघत असतो। म्हणजे जसं आपण वेगवेगळे आपल्या घरी बघतो, बेड वगैरे, खुर्च्या, टेबल्स वगैरे, जे आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेलं आहे, हे आपण आपल्या दैनंदिन जीवनात बघत असतो। पण काही पदार्थ हे नैसर्गिक असतात, काही हे मानवनिर्मित असतात। म्हणजे नैसर्गिक पदार्थ जे निसर्गाद्वारे आपल्याला मिळतात त्याला आपण नैसर्गिक हे पदार्थ म्हणतो। तर आजचा आपला टॉपिक आहे नैसर्गिक पदार्थ व मानवनिर्मित पदार्थ। तर विद्यार्थ्यांनो, आता नैसर्गिक पदार्थ व मानवनिर्मित पदार्थ। नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय? जे आपल्याला निसर्ग आपल्याला जो देतो त्याला आपण नैसर्गिक पदार्थ म्हणतो। त्याची आपण व्याख्या लिहून घेऊ। निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ म्हणतात। म्हणजे निसर्गात आपल्याला कोणकोणते पदार्थ असतात, निसर्ग आपल्याला कोणकोणते पदार्थ त्याच्यामध्ये काय आलेलं आहे? जसं आपण हवा, ही कसं आहे? ही नैसर्गिक आहे, ही आपण निर्माण नाही करू शकत। तसंच पाणी सुद्धा हे नैसर्गिक पदार्थ आहे। तसंच जर आणखी आपण बघितलं तर माती, ही सुद्धा एक नैसर्गिक पदार्थ आहे। म्हणजे नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय? जी मानव आपल्या हिमतीवर जे निर्माण करू शकत, म्हणजे जी आपल्याला निसर्गाने, म्हणजे आपण असं म्हणू शकतो, जी देवाने आपल्याला दिलेली आहे, त्या पदार्थांना आपण काय म्हणू? नैसर्गिक पदार्थ। तसेच नैसर्गिक पदार्थामध्ये वेगवेगळे खनिज वगैरे जे आहे, जे आपल्याला जमिनीत मिळतात, ते सुद्धा कशामध्ये येतात? ते सुद्धा नैसर्गिक पदार्थ असतात, कारण की ते सुद्धा आपल्याला निसर्गात उपलब्ध असतात। आणि दुसरा आपण बघणार आहोत मानवनिर्मित पदार्थ। मानवनिर्मित पदार्थ म्हणजे जे पदार्थ मानव निर्माण करतो त्याला आपण मानवनिर्मित पदार्थ म्हणतो। हे आताची व्याख्या लिहिली।
जे जे पदार्थ मानव स्वतः निर्माण करतो त्यालाच मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात. म्हणजे आता आपण वेगवेगळे जे बघितलेले आहे, जे आपल्याला सुरुवातीला सांगितलं तर चेअर, टेबल, जसं लोखंड, हे जे पदार्थ असते हे माणूस स्वतः निर्माण करते. म्हणजेच मानव स्वतः निर्माण करतेस म्हणजे ते कोणते पदार्थ झाले? मानवनिर्मित पदार्थ. म्हणजे त्या नैसर्गिक पदार्थ व मानवनिर्मित पदार्थ मधला फरक काय? जी वस्तू मानव स्वतः निर्मित करतो ती मानवनिर्मित, आणि जे आपल्याला निसर्ग देतो ती आहे नैसर्गिक. मानवनिर्मित मध्ये आपल्या सगळ्या वस्तू आहेत, जसं घर, वेगवेगळे आहे, म्हणजे प्रत्येक वस्तू जे आहे जे आपला निसर्ग देत नाही ती कशी देते? मानवनिर्मित मध्ये. तर अशा प्रकारे आपण नैसर्गिक पदार्थ व मानवनिर्मित पदार्थ हे दोन घटक, हे दोन जे आपण टॉपिक आहे यात आपण इथे क्लिअर केलेले आहे. आपण पुढच्या दशकामध्ये ह्या घटक कंटिन्यू करू. थँक्यू.